हॅलो स्टुडंट्स, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस ज्या होत्या त्या कव्हर केलेल्या होत्या. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू कव्हर द रेस्ट सर्व्हिसेस इन दिस चॅप्टर अँड देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट इन अवर सिलेबस. ओके, सो आपण ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस कव्हर केल्या आहेत, त्याच्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस कव्हर केलेल्या आहेत, एज्युकेशनल सर्व्हिसेस कव्हर केलेल्या आहेत. ओके, सो नाउ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचा जो पार्ट आहे तो आपण इथे त्यांनी दिलेला आहे. सो वी विल सी दॅट पार्ट, वी विल रीड दॅट पार्ट, बट अनालिसिस पार्ट इज युअर होमवर्क. होम स्टडी करायचा आहे. सो नाउ दिस इज द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंटने दिलेल्या सर्व्हिस, कारण आपण बघितलं होतं की पर्सनच्या डेफिनेशन मध्ये गव्हर्नमेंट सुद्धा कव्हर केलेलं आहे. सो गव्हर्नमेंटने दिलेल्या सर्व्हिसेस सुद्धा टॅक्सेबल असू शकतात, पण मग ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत यांना मात्र जीएसटी अंडर एक्झम्पशन दिलेलं आहे. So we will start with this part. Services provided by government. Entry number 4. C. Services by a governmental authority by way of any activity in relation to any function entrusted to a municipality or under Article 243W of the Constitution are exempt. सो 243W आर्टिकल जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे त्या ठिकाणी म्युन्सिपालिटीला जी काही फंक्शन्स सांगितलेली आहेत, मग त्याच्यामध्ये मग रोडवरती लॅम्प्स प्लेस करणं असेल किंवा रोड्स नीट करणं असेल, व्हॉट एव्हर, सो ती जी म्युन्सिपालिटीची फंक्शन्स कॉन्स्टिट्यूशन सांगितलेली आहेत त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक्झम्प्ट केलेल्या आहेत. ओके, तर ह्याच्या फार मोठ्या डिटेलिंग मध्ये आपण जायचं नाही. तुम्ही एकदा एक्सप्लेनेशनचा पार्ट जो आहे तो रीड करून घ्या, बट डोंट स्पेअर मच टाइम ऑन दिस पार्ट बिकॉज फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह आय थिंक दिस पार्ट इज अ बिट ऑफ लोअर इम्पॉर्टन्स. पण तरी सुद्धा परत सांगता येत नाही कारण ICAI ची एक्झाम आहे. सो ऑलवेज एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. त्यामुळे आपण हा पार्ट कव्हर करतोय, पण तुम्ही एक्सप्लेनेशन घरी वाचायचं आहे. त्याचं तुमचं काही शंका असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली मला केव्हाही विचारू शकता. So come to entry number 5. Services by governmental authority by way of any activity in relation to any function entrusted to a panchayat under Article 243G of the Constitution. जसं इथे म्युन्सिपालिटी होती तशी इथे पंचायत आहे. सो पंचायतीला जी काही फंक्शन्स इंटरेस्ट केलेली असतील दॅट सर्व्हिसेस विल बी एक्झम्प्ट अंडर GST. Now come to entry number 6. The services by central government, state government, union territory or local authority excluding the following services. ओके, सो खालती त्यांनी 3-4 सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. या सर्व्हिसेस सोडून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और लोकल अथॉरिटी यांनी प्रोव्हाइड केलेल्या सगळ्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट आहेत. ओके, सो कुठच्या 4 सर्व्हिसेस एक्सेप्ट म्हटल्या इथे तर हायलाइट करून घ्या की एक्सक्लुडिंग द फॉलोइंग सर्व्हिसेस. याचा अर्थ या सर्व्हिसेस ज्या आहेत दीज आर टॅक्सेबल. See 1 by 1 clause is services by Department of Posts by way of speed post, express parcel post, life insurance and agency services provided to a person other than the central government, state government or union territory. So again जर Department of Post ने ज्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत by way of speed post or express parcel post of life insurance or agency services, कारण या सेक्टर्स मध्ये प्रायव्हेट प्लेयर्स सुद्धा आहेत. सो प्रायव्हेट प्लेयर सुद्धा असं म्हटलं की ओके डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जे काही एक्सप्रेस पोस्ट आहे किंवा स्पीड पोस्ट आहे ते एक्झम्प्ट आणि आम्ही ज्या कुरिअर सर्व्हिसेस देतो त्या मात्र टॅक्सेबल. असं झालं तर सरळ सरळ ते प्रायव्हेट सेक्टरवरती त्याला कुठेतरी हॅम्पर केल्यासारखं होईल. सो त्यांनी असं सांगितलेलं आहे की ओके डिपार्टमेंट ऑफ पोस्टने जी स्पीड पोस्ट किंवा एक्सप्रेस पार्सल पोस्ट, लाईफ इन्शुरन्स सर्व्हिस आहे किंवा बाकीच्या एजन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात या एक्झम्प्ट आहेत. पण अगेन त्या गव्हर्नमेंटला दिलेल्या असता कामा नाहीत. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट टू सेंट्रल गव्हर्नमेंटचं दुसरं डिपार्टमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा रादर डिपार्टमेंट ऑफ पोस्टने परत गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांना दिलेल्या सर्व्हिसेस सोडून आता इथे एक्सक्लूड केलेल्या आहेत म्हणजे परत त्या इथे इन्क्लूड होतात, म्हणजे परत त्या एक्झम्प्ट आहेत. सो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्झम्प्ट आहे, पण जर डिपार्टमेंट ऑफ पोस्टने नॉर्मल सर्व्हिस दिल्या असतील नॉर्मल कॉमन पीपलला तर दे आर मेड टॅक्सेबल. Second thing, services in relation to aircraft or vessel inside or outside the precincts of port or airport. तुम्हाला आठवत असेल तर या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत, पण टॅक्सेबल अंडर आपण रिव्हर्स चार्जच्या ज्या एंट्रीज बघितल्या तर त्याच्यामध्ये ह्या सर्व्हिसेसचा उल्लेख होता. सो रीड इट विथ दॅट पोर्शन. तो जो पोर्शन होता रिव्हर्स चार्जचा त्याच्याबरोबर हे रीड आउट करा. सो तुम्हाला ते अभ्यास करण्यासाठी किंवा अंडरस्टँडिंग पर्पज साठी सोपं जाईल. सो आता मला ते ऍक्च्युली समोर ठेवता येत नाहीये बिकॉज स्क्रीनला इश्यू येतो.
हा व्हिडिओ जो आहे तो डिस्कंटिन्यू होतो. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सर्व्हिसेस ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या असतील त्या रिव्हर्स चार्ज खालती होत्या. ओके, पण त्यातून सुद्धा ह्या सर्व्हिसेसना एक्सक्लुजन दिलेलं होतं. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत त्या टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज आहेत. ओके, सो एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी त्यांनी त्याच्यावर टॅक्स पे करायचा असतो. पण त्याच्यातून सुद्धा त्यांनी ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या एक्सक्लूड केलेल्या आहेत. ओके, देन ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर पॅसेंजर्स आणि एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड अदर दॅन सर्व्हिसेस कवर्ड अंडर ए टू सी अबव प्रोव्हाइडेड टू बिझनेस एंटिटीज. ओके, सो एनी सर्व्हिस अदर दॅन सर्व्हिसेस कवर्ड अंडर एंट्रीज ए टू सी अबव म्हणजे ए टू सी या एंट्रीज मध्ये कव्हर केलेली सोडून बाकी कुठचीही सर्व्हिस असेल जर ती बिझनेस एंटिटीला प्रोव्हाइड केली असेल तर ती यांनी ह्याच्यामध्ये एक्झम्प्ट केलेली नाहीये, म्हणजे ती टॅक्सेबल केलेली आहे. आणि टॅक्सेबल केलेली आहे रिव्हर्स चार्ज बेसिसवरती, म्हणजे अल्टिमेटली परत रेसिपियंटच टॅक्स पे करणार आहे. ऑब्विस ना, गव्हर्नमेंट स्वतःच्याच गळ्यामध्ये जीएसटी कंप्लायन्स कधीही घेणार नाही. सो त्यांनी परत ते रिव्हर्स चार्जच्या अंडर टॅक्सेबल ठेवलेले आहेत. सो इथे कुठेतरी मार्क करून घ्या की टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज. ओके, सो 6th एंट्री सुद्धा कव्हर झालेली आहे. नाउ कम टू 7th एंट्री. Services provided by the central government, the state government, union territory or local authority to a business entity with an aggregate turnover up to rupees 20 lakhs, 10 lakhs in special category states in the preceding financial year. For the purposes of this entry, it is hereby clarified that the provisions of this entry shall not be applicable to the following services. Item A, B, C of entry 6 above, and services by way of renting of immovable property. काय म्हटलं बघा, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय, आता सप्लायर कोण आहे, सीजी, एसजी, यूटी और एलए लोकल अथॉरिटी. कोणाला प्रोव्हाइड केलेलं आहे, बिझनेस एंटिटी नॉट लायबल टू रजिस्ट्रेशन असं आपण त्याला म्हणूया, कारण त्यांचे टर्नओव्हर्स थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा कमी आहेत. सो ह्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट केलेल्या आहेत. पण खालचं एक्सप्लेनेशन आहे तितकंच महत्वाचं आहे, कारण ते काय सांगतं, फॉर द पर्पज ऑफ धिस एंट्री इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ धिस एंट्री शॅल नॉट बी ऍप्लिकेबल टू द फॉलोइंग सर्व्हिसेस. म्हणजे ह्या वरती दिलेल्या ज्या सर्व्हिस होत्या ए बी आणि सी मधल्या, ए बी आणि सी मधल्या म्हणजे कुठच्या सर्व्हिसेस बाय डिपार्टमेंट्स ऑफ पोस्ट, एक्सप्रेस पार्सल पोस्ट, स्पीड पोस्ट, लाईफ इन्शुरन्स आणि एजन्सी सर्व्हिसेस. सिमिलरली सर्व्हिसेस गिव्हन in the precincts of airport or vessel, in relation to aircraft or vessel in the precincts of airport or custom station, and transportation of goods or passengers. या सर्व्हिसेस सोडून जर का बाकी सर्व्हिसेस आणि रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी सोडून जर बाकी सर्व्हिसेस या एखाद्या बिझनेस एंटिटीला प्रोव्हाइड केलेल्या असतील तर ह्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट केलेल्या आहेत. कारण काय होईल, मग एखादा स्मॉल बिझनेस एंटिटी असेल ज्यांनी जर गव्हर्नमेंटची सर्व्हिस घेतली तर ते रिव्हर्स चार्ज पे करायला लायबल होतील. ओके, कारण रिव्हर्स चार्जच्या क्लॉज मध्ये तुम्ही जर काढून बघितलं तुमच्या बुक मध्ये चॅप्टर 3 मध्ये, तर त्या ठिकाणी एनी बिझनेस एंटिटी म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही बिझनेस एंटिटी आहे, आमचा आत्ताच बिझनेस सुरू झाला आणि आम्ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस घेतली आहे, आणि मग आम्ही सेक्शन 24 मध्ये लायबल होऊ, द पर्सन्स वर लायबल टू पे रिव्हर्स चार्ज. आणि मग गव्हर्नमेंटची सर्व्हिस फक्त आम्ही घेतली म्हणून आम्हाला रजिस्ट्रेशन लागून मग सगळे कंप्लायन्स करायला लागतील असं होऊ नये, म्हणून ते काय म्हणतात की ओके, ज्यांचे टर्नओव्हर कमी आहेत ना, मग त्यांना आम्ही सर्व्हिस दिलेली आम्ही एक्झम्प्टच करतो, त्या सर्व्हिसेसवरती आम्ही जीएसटी अप्लायच करणार नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली रिव्हर्स चार्ज सुद्धा अप्लाय होणार नाही. सी बेसिकली रिव्हर्स चार्ज अप्लाय होण्यासाठी बेसिकली टॅक्सेबल असलं पाहिजे, कारण टॅक्सेबल असेल तर मग टॅक्स फॉरवर्ड चार्ज अंडर का रिव्हर्स चार्ज अंडर हा प्रश्न येतो. जर ती सर्व्हिस एक्झम्प्टच आहे याचा अर्थ गव्हर्नमेंट त्याच्यावरती कुठचाही टॅक्स एक्सपेक्टच करत नाहीये, मग फॉरवर्ड की रिव्हर्स याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच ही एंट्री जी आहे ती इन्सर्ट केलेली आहे. अदरवाईज काय होईल की जे स्मॉल टॅक्स पेयर्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटची सर्व्हिस घेतली, अवेल केली म्हणून रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, आणि मग ते स्मॉल टॅक्स पेयर्ससाठी थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की ओके, बिझनेस एंटिटी आहे ना, त्यांना आम्ही सर्व्हिस देतोय ना, मग आम्ही ती एक्झम्प्ट करतो. पण अगेन जर ती ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस असेल, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ची सर्व्हिस असेल किंवा एअरक्राफ्ट वेसल साठीची सर्व्हिस असेल तर ती परत टॅक्सेबल आहे, कारण ती सगळ्यांनाच टॅक्सेबल ठेवलेली आहे. ओके, सो एंट्री नंबर 7 आय थिंक क्लिअर आहे. नाउ कम टू एंट्री नंबर 8. Services provided by central government, state government, union territory or local authority to another central government, state government, union territory or local authority. However, nothing contained in this entry shall apply to services referred in item A, B, C of entry 6 above. म्हणजे काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्व्हिस कशी देईल असं तुमच्या मनामध्ये येईल, असं नसतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला सर्व्हिस देतंय, किंवा एक स्टेट गव्हर्नमेंट दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतंय. सो हे पॉसिबल आहे.
सो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जी सर्व्हिस आहे ती अगेन एक्झम्प्ट केलेली आहे. ओके, पण परत ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आणि पोस्ट या 3 सर्व्हिसेसना हे एक्झम्पशन ऍप्लिकेबल होत नाही. म्हणजे जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर ही सर्व्हिस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने गुजरात गव्हर्नमेंटला दिली तर सुद्धा ती टॅक्सेबल होईल, त्याला एक्झम्पशन मिळणार नाही. सो त्यांनी या क्लॉज मध्ये गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ज्या आहेत अदर दॅन दॅट एबीसी एक्झम्प्ट केलेल्या आहेत. नाउ कम टू क्लॉज नंबर 9. Yes, come to clause number 9C9. Then 9C and D आपल्याला बघायचे आहेत. So come to clause number 9. Services provided by central government, state government, union territory or local authority where the consideration for such services does not exceed rupees 5,000. However, nothing contained in this entry shall apply to services referred in item A, B, C of entry 6 above. Further, in case of continuous supply of services is provided by the central government, state government, union territory or local authority, the exemption shall apply only where the consideration charged for such service does not exceed 5,000 rupees in a financial year. ओके, सो जर गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी जर सर्व्हिस दिलेली आहे आणि या सगळ्या सर्व्हिसेससाठीचं कन्सिडरेशन हे 5,000 रुपयापेक्षा कमी आहे तर परत ती सर्व्हिस एक्झम्प्ट केलेली आहे. अगेन जर तो कंटिन्युअस सप्लाय असेल तर टोटल फायनान्शियल इयर साठी 5,000 ची लिमिट जी आहे ती अप्लाय करायची. जर टोटल फायनान्शियल इयर मध्ये 5,000 पेक्षा कमी असेल कन्सिडरेशन तर अगेन ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. म्हणजे आता ह्यामध्ये काय कव्हर होईल? ओके, गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली, एक्झम्प्ट आहे. गव्हर्नमेंट एज अ स्मॉल बिझनेस एंटिटीज म्हणजे नॉट लायबल टू रजिस्टर यांना सर्व्हिस दिली तर ती एक्झम्प्ट आहे. गव्हर्नमेंटने मोठ्या बिझनेस एंटिटीजना सर्व्हिस दिलेली आहे, या केसमध्ये टॅक्स कोण पे करणार आहे? बिझनेस एंटिटी अंडर रिव्हर्स चार्ज. पण त्याचा व्हॉल्यूम जो आहे, व्हॅल्यू जी आहे ती 5,000 रुपीज पेक्षा कमी आहे, देन अगेन एक्झम्पशन. पुन्हा एकदा त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. ओके, सो नीट कॉन्सन्ट्रेट करा त्याची हायरार्की कशी आहे ते कशा पद्धतीने मांडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. इफ पॉसिबल मी एक चार्ट बनवतो, ग्रुपवरती पोस्ट करतो, जेणेकरून गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आपल्याला लक्षात घेण्यासाठी सोप्या पडतील. ओके, नाउ come to entry 9C, supply of services by government entity to central government, state government, union territory, local authority or any person specified by central government, state government, union territory or local authority against consideration received from central government, state government, union territory or local authority in form of grants. So ज्या ग्रांट्स रिसीव्ह होतात, गव्हर्नमेंट ग्रांट्स याला आपण म्हणतो, आपल्याकडे अकाउंटिंग स्टँडर्ड्स पण आहे त्याच्यासाठी. सो ज्या गव्हर्नमेंट ग्रांट्स रिसीव्ह होतात कोणाला? तर गव्हर्नमेंट एंटिटीला. मग गव्हर्नमेंट एंटिटी सप्लाय कोणाला करतं? ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटला करते. सो गव्हर्नमेंट ट्रेजरी मधून त्यांच्याकडे कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ ग्रँट रिसीव्ह होतं. सो या सर्व्हिसेस ज्या आहेत या सुद्धा एक्झम्प्ट केलेल्या आहेत. म्हणजे ग्रँट वरती परत जीएसटी चार्ज करून त्या एंटिटीने गव्हर्नमेंटला चार्ज करायचं असं करण्याची गरज नाही. देन क्लॉज 9D, सर्व्हिसेस बाय अन ओल्ड एज होम रन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, ज्याला वृद्धाश्रम असं म्हणतात, run by central government, state government or entity registered under 12AA of the Income Tax Act 1961 to its residents aged 60 years or more against consideration up to 25,000 per month per member, provided that the consideration charge is inclusive of charges for boarding, lodging and maintenance. सो वृद्धाश्रमामध्ये जे काही चार्जेस घेतले जातील, आयदर ते वृद्धाश्रम हा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ऑपरेट करायला हवा, किंवा मग चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA त्याने तो कंडक्ट करायला हवा. अगेन जे आता वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची डेफिनेशन काय आहे? अगेन 60 इयर्स ऑर मोर आणि पर मंथ कन्सिडरेशन जे आहे हे 25,000 पर्यंत आहे. म्हणजे जर पर मंथ कन्सिडरेशन तुमचं 40,000 पर मेंबर असेल तर इट इज टॅक्सेबल. जर 50,000 पर मंथ असेल इट इज टॅक्सेबल. पण 20,000 पर मंथ असेल इट इज एक्झम्प्ट. 25,000 पर मंथ असेल तरी सुद्धा एक्झम्प्ट. 25,000च्या जास्त झालं तर मात्र ते टॅक्सेबल होईल. अगेन पर मंथ पर मेंबर आहे ही गोष्ट महत्वाची. आणि हे जे कन्सिडरेशन आहे हे इन्क्लुसिव्ह ऑफ चार्जेस फॉर बोर्डिंग, लॉजिंग अँड मेंटेनन्स सगळं असलं पाहिजे. नाहीतर लोक काय करतील की वृद्धाश्रमामध्ये लॉजिंग बोर्डिंगसाठी वेगळं कन्सिडरेशन चार्ज करतील, वेगळं बिलिंग करतील, की आम्हाला तुम्ही लॉजिंगचे 10,000 रुपीज द्या, त्याच्यानंतर लंच किंवा डिनरचे तुम्ही आम्हाला 10,000 रुपीज द्या, आणि मग इथे स्टे करण्याचे किंवा आणखीन काही फॅसिलिटीचे मेंटेनन्स तुम्ही 10,000 रुपीज द्या. आणि मग ह्याच्या अंडर काय दाखवतील? एक्झम्पशन क्लेम करायला की सी आम्ही त्यांच्याकडून फक्त 10,000 रुपीज पर मंथ पर मेंबरच घेतोय. ऍक्च्युअली यू आर टेकिंग 30,000
by grouping it or dissecting it under different heads. सो हे जे कन्सिडरेशन आपल्याला बघायचं आहे 25,000 रुपीजचं, ह्याच्यामध्ये आपल्याला लॉजिंग, बोर्डिंग आणि मेंटेनन्स सगळ्या सकटचं कन्सिडरेशन कन्सिडर करायचं आहे. नाही तर लोक ह्याच्यामध्ये टॅक्स प्लॅनिंग कसं करतात की ओके लंचचे पैसे वेगळे रिसीव्ह करायचे, त्यासाठी वेगळं सर्व्हिस व्हाउचर तयार करायचं, अकोमोडेशन साठी वेगळं सर्व्हिस व्हाउचर आणि मेंटेनन्स आणि मेडिकल एड साठी वेगळं सर्व्हिस व्हाउचर, आणि हे प्रत्येक सर्व्हिस व्हाउचर 25 पेक्षा कमी ठेवायचं आणि मग सांगायचं की बघा आम्ही 25 पेक्षा कमी कन्सिडरेशन घेतो पर मंथ पर मेंबर. ह्या सगळ्याचं क्लब करून कन्सिडरेशन जर 25,000 पेक्षा कमी असेल तरच एक्झाम्पशन मिळेल. अदरवाईज दॅट एज ओल्ड होम ओल्ड एज होम ला जीएसटी चार्ज करावा लागेल, जीएसटी पे करावा लागेल. ओके, सो 9D इज ओव्हर. Come to 34A. Services supplied by central government, state government, union territory to their undertakings or public sector undertakings by way of guaranteeing loans by taken by such undertakings or PSUs from the banking companies and financial institutions. So ह्याच्यामध्ये काय होणार आहे पण पोझिशन समजून घेऊया. सी ही आहे एक बँक. बँक प्रोव्हाइड करणार आहे लोन एका PSU ला, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला, की जी एक कंपनी आहे. ओके, ह्या लोन साठी गॅरंटी कोण देत आहे? म्हणजे थोडक्यात PSU ने जर लोन नाही पे केला तर ते पे करण्याची जबाबदारी कोण घेत आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट घेत आहे. ही गॅरंटी बँकला दिली असली तरी ही ऍक्च्युअली सर्व्हिस PSU ला दिलेली आहे. सो ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. म्हणून त्यांनी म्हटलं सर्व्हिसेस सप्लाइड बाय CGSG और UT टू देअर अंडरटेकिंग्स और PSUs बाय वे ऑफ गॅरंटीइंग द लोन्स टेकन बाय सच अंडरटेकिंग्स. ज्या या अंडरटेकिंग्सने किंवा PSUने जी लोन्स घेतलेली आहेत त्या लोनसाठी गॅरंटी गव्हर्नमेंट बँकेला देतं. सो ही सर्व्हिस सुद्धा गव्हर्नमेंटने एक्झम्प्ट ठेवलेली आहे. अदरवाईज मग पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला PSU वरती इनव्हॉइस रेज करावं लागलं असतं. एंट्री नंबर 47. Services provided by the central government, state government, union territory or local authority by way of registration required under any law for time being in force, testing, calibration, safety check or certification relating to protection or safety of workers, consumers or public at large, including fire license required under any law for the time being in force. So government जे registrations grant करतं किंवा काही टेस्टिंग, कॅलिब्रेशन, चेक्स असतात, सर्टिफिकेशन्स असतात किंवा फायर लायसन्स जे असेल ह्या प्रोव्हाइड करताना ज्या काही फीज गव्हर्नमेंट रिकव्हर करेल, कारण लायसन्सिंग इज अ सर्व्हिस, सो हे फीज ज्या गव्हर्नमेंट रिकव्हर करेल यावरती जीएसटी चार्ज होणार नाही. दीज सर्व्हिसेस आर एक्झाम्प्ट. याला पॅरल आपण बघितलेलं आठवतंय, FSSAI लायसन्सेस साठी ती जी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी जे काही कन्सिडरेशन रिसीव्ह करते ते सुद्धा एक्झाम्प्ट असतं. ओके, सो याला पॅरल होतं ते. तसंच त्यांनी गव्हर्नमेंटने जर काही फीस रजिस्ट्रेशन साठी, लायसन्सिंग साठी रिकव्हर केली असतील तर त्या एक्झाम्प्ट कन्सिडर केलेल्या आहेत. Now entry number 61. Services provided by the central government, state government, union territory or local authority by way of issuance of passport, visa, driving license, birth certificate or death certificate. सो ह्या गोष्टी इश्यू करण्यासाठी जे काही पैसे आपण पे करतो, आता हे एजंटला दिलेले पैसे नाही हा, इन केस ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये जर ड्रायव्हिंग लायसन्स जनरेट करत असलात तर त्या ठिकाणी तुमच्याकडून काही फीज त्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जे जे ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असतात ते रिकव्हर करतात. दॅट इज नॉट गव्हर्नमेंट फी. जी गव्हर्नमेंटला आपण ऍक्च्युअली पे करतो फी, तीच फी जीएसटी मधून एक्झम्प्ट आहे. सो दॅट विल नॉट बी कव्हर्ड अंडर जीएसटी, दॅट इज एक्झम्प्ट फ्रॉम जीएसटी. 62. Services provided by the central government, state government, union territory or local authority by way of tolerating non-performance of a contract for which consideration in the form of fines or liquidated damages is payable to the central government, state government, union territory or local authority under such contract. सो गव्हर्नमेंटचे एखादा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि त्याच्या नॉन परफॉर्मन्स साठी काही डॅमेजेस गव्हर्नमेंट रिकव्हर करतंय तर ह्याला जीएसटी चार्ज करायला लागणार नाही, बिकॉज इट इज अ सर्व्हिस. तुम्हाला आठवत असेल तर शेड्यूल 2 मध्ये आपण हे बघितलेलं होतं. सो नॉन टॉलरेशन ऑफ नॉन परफॉर्मन्स. सो ही सर्व्हिस आहे आणि यासाठी गव्हर्नमेंट काही फाईन रिकव्हर करत असेल, डॅमेजेस रिकव्हर करत असेल तर त्याला जीएसटी गव्हर्नमेंटला आउटपुट, कारण तो गव्हर्नमेंटचा आउटवर्ड सप्लाय होतोय. सी गव्हर्नमेंट टॉलरेट करते, गव्हर्नमेंट यासाठी फीज रिकव्हर करते, डॅमेजेस रिकव्हर करते. सो हा गव्हर्नमेंटचा आउटवर्ड सप्लाय आहे, तो एक्झम्प्ट आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला हे लिक्विडेटेड डॅमेजेस कलेक्ट करण्यासाठी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची, त्याच्यावर टॅक्स चार्ज करण्याची आवश्यकता नाही. गव्हर्नमेंट सर्व्हिसची लिस्ट थोडी जास्त मोठी आहे, बट वी आर गोइंग टू कव्हर द सेम.
Yes, we are on the last few entries remaining. Services provided by the central government, state government, union territory, or local authority by way of assignment of right to use natural resources to an individual farmer for cultivation of plants and rearing of all life forms of animals except the rearing of horses for fiber, food, fuel, raw material or other similar product. So काही ठिकाणी गव्हर्नमेंट लायसन्सेस देतात, असाइन करतात राईट्स टू यूज द नॅचरल रिसोर्सेस. से फॉर एक्झाम्पल जर काही मायनिंग करत असतील तर त्या माइन्स मधून एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, खनिज एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा जर काही वूड ट्रेडर्स असतील तर ठराविक एरिया मधली वूड्स कट करून ट्रेड करण्यासाठी यासाठी गव्हर्नमेंटची लायसन्स असतात, फॉरेस्ट डिपार्टमेंटची. सो ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत फॉर अलॉटिंग द असाइनमेंट टू ऑर ऑफ राईट टू यूज द नॅचरल रिसोर्सेस, या सर्व्हिसेस एक्झम्प्ट केलेल्या आहेत. Similarly, 65 बघा, services provided by central government, state government, union territory by way of deputing officers after office hours on or on holidays for inspection or container stuffing or such other duties in relation to import export cargo on payment of merchant overtime charges. सो सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी जे आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. कसल्या तर ते ऑफिसर्स असाइन करतात, ऑफिसर तिथे डिप्लॉय करतात की जे आफ्टर ऑफिस अवर्स किंवा हॉलिडेजला सुद्धा इन्स्पेक्शन करतात. कसलं तर कंटेनर स्टफिंग जे असतं, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या वेळी तुम्ही ते मोठे कंटेनर्स बघितले असतील, त्याचं इन्स्पेक्शन करायचं असेल, त्या कंटेनर स्टफिंगचं इन्स्पेक्शन असेल किंवा बाकीच्या ड्युटीज असतील इम्पोर्ट एक्सपोर्ट कार्गो रिलेटेड. सो त्या ड्युटीज जर हॉलिडेला किंवा आफ्टर ऑफिस अवर्स करायचे असतील त्यासाठी गव्हर्नमेंट चार्जेस रिकव्हर करते. सो यावरती सुद्धा जीएसटी गव्हर्नमेंटला चार्ज करण्याची गरज नाहीये. सी फॉर एक्झाम्पल काय होतं की माझी आता एक कन्साइनमेंट मला एक्सपोर्ट करायची, ओके, आज इंडियामध्ये काहीतरी फेस्टिवल आहे, गणेशोत्सव फेस्टिवल आहे किंवा से काहीतरी नॅशनल फेस्टिवल आहे म्हणून सगळीकडे सुट्टी आहे, पण मला एक्सपोर्ट करायचंय. सो मला कस्टमर जो फॉरेन कंट्रीमध्ये आहे मला त्याच्याकडे आता ती कन्साइनमेंट पोहोचणं आवश्यक आहे. सो देन आय विल रिक्वेस्ट टू द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट विल डेप्यूट ऑफिसर्स बियॉन्ड ऑफिस अवर्स ऑर ऑन हॉलिडेज, आणि त्यासाठी गव्हर्नमेंट जे मर्चंट ओव्हरटाईम चार्जेस रिकव्हर करेल त्यावरती जीएसटी ऍप्लिकेबल राहणार नाही. Okay, services supplied by state government to excess royalty collection contractor by way of assigning the right to collect royalty on behalf of the state government or mineral dispatched by the mining leaseholders. However, at the end of the contract period, ERCC, that is excess royalty collection contractor, shall submit an account to the state government and certify that the amount of GST deposited by mining leaseholders on royalty is more than the GST exempted on the services provided by the state government to the ERCC of the assignment of right to collect royalty, and where such amount of GST paid by mining leaseholders is less than the amount of GST exempted, the exemption shall be restricted to such amount as is equal to the amount of GST paid by the mining leaseholders, and the ERCC shall pay the difference between GST exempted on service provided by the state government to the ERCC of assignment of the right to collect royalty and GST paid by the mining leaseholders on royalty. तर इथे मायनिंग लीज होल्डर्स म्हणजे काय त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मीन्स अ पर्सन हू हॅज बीन ग्रँटेड मायनिंग लीज, क्वारी लीज और लायसन्स or other mineral concession under the Mines and Minerals Development and Regulation Act 1957, the rules made thereunder or the rules made under the state government under section 115(1) of the act. हे वाचून पटकन काही समजत नाही, सो आपल्याला थोडं शांतपणे वाचायला लागेल, नीट समजून घ्यायला लागेल. सी, सर्व्हिसेस सप्लाइड बाय स्टेट गव्हर्नमेंट टू एक्सेस रॉयल्टी कलेक्शन कॉन्ट्रॅक्टरला ERCC आता आपण याच्या पुढे म्हणूया. बाय वे ऑफ असाइनिंग द राईट टू कलेक्ट रॉयल्टी ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑन द मिनरल्स डिस्पॅच बाय मायनिंग लीज होल्डर. सो स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, सॉरी स्टेट गव्हर्नमेंटच हे त्या ERCC कॉन्ट्रॅक्टरला राईट असाइन करते. ओके, कसला राईट असाइन करतंय तर ते सांगतात की तुम्ही रॉयल्टी कलेक्ट करायची आहे ऑन बिहाफ ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, ओके, ऑन मिनरल्स डिस्पॅच्ड बाय द मायनिंग लीज होल्डर. सो मायनिंग लीज होल्डर्स काय असतात तर बेसिकली मला मिनरल्सचा बिझनेस करायचा आहे. सो मी गव्हर्नमेंट कडून परमिट घेतो, माझ्याकडे लायसन्स असतं आणि ज्यामधून मी त्या माइन मधून ते मिनरल्स जे ती एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि सेल करू शकतो. यासाठी मी गव्हर्नमेंटला रॉयल्टी पे करतो, ओके, आणि यावरती जीएसटी जो आहे तो ऑब्व्हियसली पे करायला लागेल. नाउ ते काय म्हणतात, ऍट द एंड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट पिरियड ERCC shall submit the account to the state government and certify that the amount of GST deposited by mining lease holders. सो इथे पुढे मायनिंग लीज होल्डर्स आहेत, ओके. सो जीएसटी पेड बाय मायनिंग लीज होल्डर्स
on royalty is more than GST exempted on the services provided by state government to the ERCC of assignment of right to collect royalty. म्हणजे काय तर थोडक्यात मायनिंग लीज होल्डर्सनी जो काही जीएसटी पे केलेला असेल आता ते काय होणार आहे ते रॉयल्टी वरती रिव्हर्स चार्ज अंडर जीएसटी पे करतील. ओके, सो हा जीएसटी जो आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंट ERCC ला जे काही ERCC ला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही कन्सिडरेशन देईल त्याच्यापेक्षा जास्त पे केलेला आहे असं त्यांनी सर्टिफाय करायचंय. आणि जर कमी पे केला असेल तर उरलेल्या वर्षातला पे करावा लागेल आणि एक्झम्पशन हे जेवढा जीएसटी यांनी पे केलाय तेवढंच लिमिटेड राहील. ओके, बघा लक्षात आलं नीट समजून घ्या, परत एकदा वाचून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर नाही आलं तर एक्झाम साठी फार मोठं मला वाटत नाही इम्पॉर्टंट आहे. सो लिव्ह इट अपार्ट. काही भाग जे आहेत ते आपल्याला जाणून बुजून बाजूला सोडावे लागतात. इन केस डाऊट असेल तर मला विचारू शकता, आय विल एक्सप्लेन फर्दर. अँड लास्ट एंट्री नंबर 74A ही हायलाइट करून घ्या कारण ही बोल्ड मध्ये दिलेली आहे. सो सॉरी. जस्ट अ मिनिट. Yes. So services provided by rehabilitation professionals recognized under the Rehabilitation Council of India 1992 by way of